श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय। ओम स्वामी समर्थ साधना केंद्र प्रस्तुत साधक स्वामींचा। नमस्कार मंडळी, आज गुरुवार, साधक स्वामींचा। होळी म्हणलं की कोकण दणाणून जातं। सगळे गावकरी होळीसाठी अतोनात प्रयत्न करतात। म्हणजे 15 दिवस ही मंडळी जंगलामध्ये जाऊन लाकडं गोळा करणे, होळीसाठी गोऱ्या थापणे आणि असे विविध उपक्रम ते करत राहतात। आणि होळी आणि गणपती हा कोकणामधला सगळ्यात मोठे सण। म्हणजे फारसा दिवाळीला कोणी येणार दिसणार नाही तुम्हाला, पण मंडळी होळी म्हणलं की सगळे मुंबईकर, चाकरनामे जे काही कोणी असतील कोकणातले, हे सगळे आपापल्या घरी येतात आणि होळी खूप मोठ्या आनंदाने साजरी करतात। तर आज आपण बघूयात आमच्याच म्हणजे ओम स्वामी समर्थ साधना केंद्र ज्या ठिकाणी आहे ते वडघर पंगळली गाव, त्या गावाच्या वडघर गावामधली काही मंडळी आज आमच्या इथं आली आहेत। आणि ते पारंपरिक म्हणजे खूप जुना हा प्रकार आहे, अनेक वर्ष चालत आलेला आहे, पण फारसा कोणाला माहीत नाही। म्हणजे शहरातल्या लोकांना फारसा हा माहीत नाही आहे, पण खेडेगावातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे, कोकणात तर माहितीच आहे। तर कोकणामध्ये अशा तऱ्हेचे हे खेळे प्रत्येकाच्या घरी घरी जातात किंवा गावोगावी जातात, खेळ करतात, त्यातनं ते भिक्षा मागतात। म्हणजे भिक्षा म्हणजे देवासाठी पैसे गोळा करतात, पण ते गोळा असे करत नाहीत, तर त्यासाठी ते खेळ करतात, सुंदर गाणी म्हणतात। लहान मुलं, मोठी माणसं, एकदम वृद्ध माणसं हे सगळे त्यात सामील होतात आणि आनंदाने हे जे खेळे आहेत हे आनंदाने सादर करतात। तर आपण आता बघूयात ह्या सगळ्या आमच्या वडघर वासियांच्या बरोबर आम्ही आज हा कार्यक्रम ह्या आपल्या आश्रमामध्ये ते खेळ करून दाखवत आहेत। दरवर्षी येतात, आज त्यांनी जरा वेगळा एक नाविन्यपूर्ण खेळ तयार केलेला आहे, आपण तो बघणार आहोत। तर अशा तऱ्हेने आता एक खेळांचा कार्यक्रम झालेला आहे। यात तुम्ही बघितलं की हे सगळेजण काठीवरती ह्या गोमुला असे उचलून धरतात आणि मग असा समजायचं एकदा ती काठीवरती गेली, गोमू वर जाऊन फिरून आली आणि खाली थांबली की मग ते खेळ संपतात। तर आता तुम्ही बघितलं असेल की सगळी मंडळी खूप प्रेमाने, उत्स्फूर्तपूर्वक, भयंकर छानपैकी असे नाचतात आणि मस्तीमध्ये ही होळी साजरी करतात। आता त्यांचा भिक्षेचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि आम्ही ओम स्वामी समर्थ साधना केंद्रातर्फे त्यांना आम्ही आज फुलला फुलाची पाकळी म्हणून आज ह्या गोमूच्या हातामध्ये आम्ही हे देत आहोत। मंडळी धन्यवाद, तुम्ही आता हा आनंद घेतला असेलच। असाच आनंद दरवर्षी लुटण्यासाठी किंवा लुटून घेण्यासाठी नक्की कोकणात या आणि आमच्या सगळ्या लोकांचं भरभरून कौतुक करा। बघा खेळे म्हणजे काय असतात ते,
आणि प्रत्येकाच्या गावात आपण जाऊ, प्रत्येकाची होळी पौर्णिमा कशा पद्धतीने करतात ते पाहू. स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ. तर आपल्याकडे होळी पौर्णिमा ही पारंपरिक आहे. अनेक वर्ष आपण तो सण साजरा करतो. मोठी एक राक्षसीण होती होलिका, आणि मग तिचं दहन करण्यासाठी हिरण्यकश्यपूची बहीण, मग प्रल्हाद, आणि मग ते विष्णू, आणि हे सगळे प्रकार त्याच्यामध्ये आपण पाहतो. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. पण मला असं म्हणायचं आहे की हे सगळं जे करत असताना स्वतःचे विचार आपण कधी जाळतो का हो? घाणेरडे विचार. हा विचार कधी कोणी केलाय? मी काय आहे, माझ्यामध्ये दोष काय आहेत, तर ह्या दोषाचं परिहरण करण्यासाठी आपण आपले विचार कधी होळीमध्ये आपण टाकलेत की मी घाणेरडा विचाराचा आहे, तर मी पुढच्या वेळेपासून खूप चांगला विचार करायला लागेल. तर आज मी माझ्या मनामध्ये असणारे विचार आहेत ते विचार मी कुठल्या तरी वस्तू स्वरूपात हातात घेतलेत आणि होळीला अर्पण केलेत, किंवा मी तिथे होळीला आज मी संकल्प केलेला आहे की मी माझ्या मनामध्ये कुठल्याही ह्यापुढे घाण विचार येणार नाहीत, दुसऱ्यांचा वाईट करण्याचे विचार येणार नाहीत, चांगलेच विचार माझ्या मनामध्ये सतत येत राहतील. अशा तऱ्हेचा संकल्प इतक्या वर्षात कोणी केला आहे? पहिल्यांदा ते करा. पारंपरिक आहेत, खेडेगावांमधनं अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मी होळीचे सण केले जातात. देवाला घेऊन बाहेर निघतात, मग ते खेळे चालतात. जसं कोकणामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत तसे अनेक ठिकाणी वेगवेगळे प्रकार आहेत होळीचे. पण ह्या सगळ्यामध्ये एक विचार खूप चांगला सांगायचा असं वाटतो की कोणीही असं आजपर्यंत तरी मी पाहिलेलं नाही. कोणी केले असेल तर उत्तमच गोष्ट आहे, पण समजा केले नसेल तर आता ह्यापुढे करा की आज होळीमध्ये तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुम्ही ते संकल्प करा आणि मनामध्ये असं ठरवा की मी उद्यापासून माझे विचार हे खूप चांगलेच असणार आहेत. मी दुसऱ्यांच्या भल्यासाठीच नेहमी काम करणार आहे. मी दुसऱ्यांबद्दल कधीही वाईट मनात आणणार नाही आहे आणि दुसऱ्यांचं वाईट होईल असंही चिंतणार नाही आहे. तर अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही कधी संकल्प सोडणार आहात का? तर खरं होळीचं महत्त्व लोकांना कळलं किंवा पटलं असं मी म्हणेन. तर ह्या सगळ्या आजच्या नवीन युगामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी आवश्यक आहेत सगळ्या. तर लोकांनी खरं म्हटलं तर होळी असं करायला पाहिजे की अशा तऱ्हेची होळी करायला पाहिजे, आणि मग सगळ्यांनी असं सगळं एकत्र बसून असं मोठ्या ह्याच्यामध्ये एक सर्वांसमोर एक प्रतिज्ञा केली पाहिजे की मी आज अशी प्रतिज्ञा करतो की माझ्यामध्ये असणारे जेवढे गुणदोष आहेत, गुण चांगले पण दोष जे आहेत ते आज मी होळीमध्ये समर्पण करतोय, आणि पुन्हा कधीही माझ्या मनामध्ये असे घाणेरडे विचार येणार नाही. दरवर्षी नाही करायचे, आपल्याला एकाच वर्षी करायचे. नाही तर लोक म्हणाल यावर्षी गेले पुढच्या वर्षी परत. दरवर्षी नाही करायचे आपल्याला. विचार चांगलेच असावेत नेहमी माणसाचे. तर दुसऱ्या दिवशीचं काय असं लोक म्हणतात की दुसऱ्या दिवशी धुलीवंदन आहे. त्याच्यामध्ये काय तर कोकणामध्ये किंवा इतर देशावरती सुद्धा किंवा अनेक ठिकाणी अशा प्रथा आहेत की ज्या प्रथेमध्ये असं सांगितलं जातं की जी होळीमध्ये आपण जी भस्म आहे, राख असं म्हणतात त्याला, भस्म आहे, तर काही लोक त्याच्यावरती पहाटे पहाटे हंडेत आपण ठेवतात पाण्याचे. विचारलं जातं का असं का केलं जातं हंडे वगैरे. उत्तर असे चांगले चांगले मिळतात की त्या पाण्याने आंघोळ दिली तर त्वचा रोग होत नाहीत, अंगाला त्वचा रोग होत नाहीत, किंवा ते भस्म किंवा ती जी राख असते ही धुलीवंदन त्याशी दुसऱ्या दिवशी लोक खेळतात, अंगाला लावतात. मग त्यात रंग पण असतात, अनेक रंग असतात, अनेक विचार असतात. रंग जेवढे वेगवेगळे विचार पण तेवढेच. पण मला असं म्हणायचं की ह्या सगळ्यांचा विचार एक करण्यासाठी तुम्ही काय करताय? सण साजरे कराच, सण हा आनंद लुटण्यासाठीच आहेत, पण हे सगळे तुमच्या मनामधले जे विचार आहेत, षट रिपू जे आपण म्हणतो, त्याच्यावरती तुमचा काही कंट्रोल आहे का? ते करण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करतायत का? ते करणं आवश्यक आहे. चला मी असं म्हणतात चला होळी आली करा दंगा. आजकालच्या नवीन पिढी तर का वाटेल तसे दंगे करतात. त्यांना ही गोष्ट महत्त्व आहे, त्यांना ही गोष्ट कळणं फार गरजेचं आहे की होळी हा दंगा करण्याचा सण नाही आहे, धुळवड ही उडवण्यासाठी नाही आहे किंवा मस्ती मजा करण्यासाठी नाही आहे, त्यातनं काहीतरी चांगल्या गोष्टी घेण्यासाठी हा सण आहे. आणि आपल्या जुन्या लोकांनी ह्या नवीन मुलांचे कान पकडून सांगायला पाहिजे की नाही तू जे करतोय चुकीचं करतोय, असं नाहीच आहे होळी हा सण. होळी हा सण अतिशय चांगला आहे, त्याला खूप मोठं वेगळं महत्त्व आहे. आपण महत्त्वच विसरलोय आणि दांगडदिंगा करायला सुरुवात केली आपण. या होळीच्या सणामध्ये तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे की कुठलाही सण आपल्या भारतामध्ये होणार आहे त्या सणाचं महत्त्व नीट जाणून घ्या.
की तो सण नक्की कशासाठी आपण हा केलेला आहे, त्याचं महत्त्व जाणा आणि त्याप्रमाणे सण करा. मग तुमच्या लक्षात येईल की त्या सणाचं महत्त्व किती मोठं वाढते आणि आपल्याला किती जास्त आनंद मिळेल. हुल्लडबाजी करून, दंगा करून, शिट्या मारून किंवा आणखीन वेगळं काहीतरी करून असे सण नाही साजरे होत. म्हणणं असं आहे की जे काय कराल ते खरोखर चांगलं करा. हुल्लडबाजी करायची त्यासाठी वेगळंच तुम्हाला स्टेज आहेच आहे ना, ते वेगळे तुम्ही करू शकता ना. त्यासाठी सणामध्ये कशाला करायला पाहिजे. हे सण ह्याचा अर्थ असा होतो की आनंद लुटणे सर्वांनी. म्हणजे तुम्ही हुल्लडबाजी करून दुसऱ्याला दुःख देताय तर हा सण नाही होत. तर सगळ्यांना विनंती आहे की सणाचं महत्त्व जाणून घ्या. प्रत्येक सण जेवढे सण येतात आपल्यामध्ये, पण होलीच्या निमित्ताने आज मला असं म्हणायचं आहे की होलिकेला जाळण्यापेक्षा ती तर जळालीच, आपले विचार पण त्यात टाका की जे घाणेरडे बुरसटलेले आपल्या डोक्यात विचार येते. आणि बघा होळीचं खरं महत्त्व तुम्हाला कळेल काय आहे ते. नमस्कार. आज आपण कोकणातली होळी साजरी करणारे ज्यांना खेळे म्हणतात त्यांना भेटलात. साधी भोळी आणि देवावर प्रेम करणाऱ्या या मंडळींनी ही प्राचीन परंपरा किती आनंदानं आणि उत्साहानं चालू ठेवली आहे हे पाहून तुम्हाला आश्चर्यही वाटलं असेल आणि कौतुकही. अशा परंपरांचं कौतुक करणं, त्या पाळणं आणि पुढे नेणं हे ओम स्वामी समर्थ साधना केंद्राचं उद्दिष्टही आहे आणि वैशिष्ट्यही. होळीच्या भस्माचे त्वचेच्या आरोग्यासाठी असलेले उपयोग सांगताना जोशी काकांनी आपल्याला आठवण करून दिली की धर्मातल्या प्रत्येक सणाला वैज्ञानिक आणि वैद्यकीय अशा 2 बाजू आहेत. मंडळी, आपल्या उपनिषदांमधील एका शांती मंत्रांमध्ये तमसो मा ज्योतिर्गमय असा एक प्रार्थना भाग आहे. त्याचा अर्थ आहे, हे ईश्वर, आम्हाला अंधारातून प्रकाशाकडे न्या. तर या होळीच्या निमित्ताने पूज्य जोशी काकांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या मनातल्या वाईट भावना, इतरांबद्दलचे वैरभाव, कुविचार, वाईट वृत्ती आणि कृती या सगळ्यांना जाळून टाकूया आणि सत्प्रवृत्तीच्या प्रकाशाकडे झेप घेऊया. अर्थात होळी होऊन गेली आहे. प्रत्येक दिवशीच आपल्या मनाची शुद्धी करण्याचा प्रयत्न करायला सांगणारा हा आपला सण आहे. त्यासाठीच तर साधनाही असते, नाही का? जोशी काका नेहमी सांगतात की प्रत्येकाला ईश्वराची अनुभूती येण्यासाठी वेगवेगळ्या साधना करणं आवश्यक असतं. त्यामुळे तुम्हाला योग्य अशी स्वामींची किंवा कुठल्याही देवतेची साधना शिकायची असेल तर आम्हाला जरूर संपर्क करा. ईमेल पाठवा किंवा कॉल करा. कमेंट बॉक्समध्ये तुमचे अभिप्राय जरूर कळवा. पुन्हा भेटूया साधक स्वामींचा या मालिकेच्या पुढच्या भागात जोशी काकांकडून नवीन माहिती मिळवण्यासाठी. स्वामी ओम. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय.